नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू विठुरायासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते की बेस्ट फ्रेंड आहेस ना तू माझा, तरी पण तू असं का केलंस? आतोबांची सुट्टी का रद्द केलीस? बेस्ट फ्रेंड असं कधी करतो का? अरे किती दिवसांनी मी व्यंकू महाराजांना भेटणार होते तरीसुद्धा तू असं केलंस? अरे एकतर त्यांचा फोन लागत नाही, जाता येत नाही त्यांच्याकडे. काय केलंस तू? दिसत नाही आहे का तुला की मला किती त्रास होतोय ते? असं म्हणून इंदू खूप रडत असते आणि म्हणते की महाराज म्हणतात की विठुराया त्यांच्या भक्तांना कधीच दुःखी करत नाही, पण तू मला दुःखी का करतोयस? अरे सगळं ठरलेलं असताना तू का आतोबांची सुट्टी रद्द केलीस? मला आज कळलं की तू काही पाठीराखा वगैरे नाही आहेस. मी आजपासून तुझ्याशी कट्टी बोलणारच नाही आहे मी. आता यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ आणि मोठ्याबाई बोलत असतात. प्रेमनाथ खूपच वैतागलेला असतो आणि तो म्हणतो की विंजे सरकारला अजिबात हे मान्य नाही आहे. धिस इज म्हणजे चुकीचं आहे, हे सगळं अजिबात बरोबर नाही आहे. तेव्हा मोठ्याबाई हसत म्हणतात की काय चूक आणि काय बरोबर हे तुम्हाला कधीपासून कळायला लागलं जावई बापू? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो विंजे सरकार आहे, आम्ही जे काही बोलतो ना ते एकदम विचारपूर्वक बोलतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आमचे हे नेहमी म्हणतात ते आज मला कळलं. ते असं म्हणतात की तुम्ही कुत्रा, मांजर, चिमणी, कावळा, पोपट सगळं काही पाळा, पण गैरसमज अजिबात नाही आहे. तुम्ही ना विंजे सरकार बिरकार कुणी नाही आहे. बुडालेल्या वनाचा गंध अजून किती दिवस उगाळत बसणार आहात? हे ऐकून प्रेमनाथ रागाने म्हणतो की अपमान? सासूबाई तुम्ही ना सतत अपमान करत राहा आमचा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्यामुळे तुमचा फायदा होतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अजिबात नाही आहे, उलट माझ्यामुळे तुम्हाला 2 टाईम गिळायला मिळतं, हे लक्षात असू द्या. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हे बघा सासूबाई, मला सांगा हे आपण इतकी घासाघास का केली? कीर्तन 1 लाखामध्ये डन व्हावं यासाठी का? पण तुम्ही काय केलं? माझं तर ऐकलं नाही आणि 75,000 रुपयामध्ये कीर्तन डन करून टाकलं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की ते माझ्यामुळे नाही, यांच्यामुळे. यांनी ठरवलं ना म्हणून, पण ते मी 1 लाखापेक्षा एक छदामसुद्धा कमी घेतला नसता मी. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की मान्य आहे मला, पण आताचं कीर्तन फुकट? उद्या रात्रीपासून इंदूचं स्वच्छता अभियानावरचं कीर्तन फुकट चालतंय का तुम्हाला? तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की तुम्हाला काय वाटतं मला हे चाललं असेल? तेव्हा प्रेमनाथ विचारतो की म्हणजे? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की महाले मास्तरांनी ठरवलेलं कीर्तन मी होऊ देणार का? तेव्हा प्रेमनाथ खुश होऊन हसत म्हणतो की म्हणजे गेम होणार हो ना? तेव्हा मोठ्याबाई हसायला लागतात. मग प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई आम्हाला पण सांगा ना काय करणार आहे ते? तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की तुम्ही ना तुमचे डोळे आणि कान उघडे आणि सतर्क ठेवा. तेव्हा प्रेमनाथ ऐकण्यासाठी डोळे मोठे करतो आणि कान पुढे करतो. आता तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आता नाही, उद्यासाठी ठेवा, आता निघा. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की आदू पळतच मंदिराकडे निघालेला असतो आणि गोपाळसुद्धा तिथूनच जात असतो. आता आदूचा धक्का गोपाळला लागतो. तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे काय करतोय? चालत चालत जायचं ना आणि इकडे तिकडे बघायचं रे, तुझ्यामुळे आता मी पण पडलो असतो की नाही. तेव्हा आदू म्हणतो की सॉरी. आता गोपाळ आदूला विचारतो की आणि हे काय आहे तुझ्या हातात, काय आहे? तेव्हा आदू सांगतो की ते ना रांगोळी आहे. तेव्हा गोपाळ आदूला म्हणतो की किती हिडन टॅलेंट आहे रे तुझ्यात, रांगोळी पण काढायला लागला की काय माझा भाऊ? तेव्हा आदू म्हणतो की नाही मला नाही, ते सोनू आणि परीला काढायची आहे ना, त्यांनाच द्यायला चाललोय. तेव्हा गोपाळ आश्चर्याने विचारतो की का? तेव्हा आदू सांगतो की ते इंदूचं कीर्तन आहे ना म्हणून. तेव्हा गोपाळ म्हणतो की काय रे ते इंदीच्या कीर्तनाचं एवढं? सगळेजण बैलासारखं राब राबतायत, एवढं काय आहे आज? तेव्हा आदू म्हणतो की अरे ते इंदूचं स्वच्छतेवरचं कीर्तन आहे ना, ते चालू आहे आपल्या गावात नाही का, ते गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान म्हणूनच त्यावर इंदू कीर्तन करणार आहे आणि म्हणूनच तर आम्ही आज सगळे झाडू मारतोय, पोछा मारतोय, कुणी रांगोळी काढतंय, चल येऊ का? असं म्हणून आदू जायला लागतो. तितक्यात गोपाळ त्याला थांबवत म्हणतो की आद्या की त्या इंदीला सांग तिचं कीर्तन एकदम जबरदस्त झालं पाहिजे, कारण खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी टाळकरी येतोय तिच्या कीर्तनाला. तेव्हा आदू इकडे तिकडे बघायला लागतो आणि म्हणतो की कोण? तेव्हा गोपाळ स्वतःकडे बोट करून म्हणतो की मी. आदू विचारतो की तू? अरे पण तू येत नाहीस ना, मग तू कसा काय येणार? तेव्हा गोपाळ म्हणतो की कसा काय? अरे आद्या ते मी खूप मानतो ना स्वच्छतेला, कारण माझं असं म्हणणं आहे की स्वच्छता ही पूजा करण्यासारखं पवित्र काम आहे. तेव्हा आदू म्हणतो की चांगलं आहे, आमच्या टाळकरी ग्रुपला एक टाळकरी कमीच आहे. आणि तो नाचायला लागतो आणि म्हणतो की किसी को नाही मालूम की आज कीर्तनाला टाळकरी म्हणून गोपाळदादा येतोय. आता यानंतर आपण पाहतो की मंदिरात सर्व फंटा गँग इंदूच्या कीर्तनासाठीची तयारी करत असतात. पप्प्या सोनूला म्हणतो की नीट लक्ष देऊन काम करा सोनू, आणि तो टिंग्याला म्हणतो की टिंग्या
अरे एका बाकड्याला किती वेळ लावतोयस तू? आणि तो बोर्डजवळ येऊन म्हणतो की आदू किती छान वाटतंय रे इंद्रायणी वाडीकर ऐकायला. तेव्हा टिंग्या म्हणतो की तिचं फक्त नाव नाही रे, कीर्तन पण भारी वाटतं ऐकायला. तेव्हा परीसुद्धा म्हणते की तिच्या गळ्यात ना मज्जा आहे, किती सुंदर गाते ना ती, आणि मेन म्हणजे किती भारी गोष्टी सांगते कीर्तनातून. तेव्हा पप्प्या म्हणतो की म्हणून तर आपण तिला मेन केलंय. तेव्हा सगळेजण आश्चर्याने विचारतात की कोणी तू? आदू म्हणतो की म्हणजे तू मेन केलं इंदूला? तेव्हा पप्प्या म्हणतो की हां म्हणजे तुम्ही पण होता, पण आपला वाटा जरा मोठा आहे. तेव्हा टिंग्या रागाने म्हणतो की पप्प्या काय बोलतोस रे, आपण सगळ्यांनी मिळून इंदूला मेन केले. तेव्हा पप्प्या टिंग्यावरती ओरडत म्हणतो की टिंग्या जास्त बोलू नकोस आहे, नाहीतर असं देईल नाही. तितक्या तिथे बाळंभट येतात आणि सर्व मुलांना ओरडत म्हणतात की काय रे कार्ट्यांनो, काय दंगा चाललाय तुमचा? तेव्हा पप्प्या बाळंभट जवळ येऊन त्यांच्या कानात काहीतरी सांगायला लागतो आणि म्हणतो की याचं मेन कारण ना सरकार आहे. तेव्हा बाळंभट आश्चर्याने विचारतात की सरकार का? तेव्हा पप्प्या म्हणतो की अहो सरकारने रविवारी शाळा ठेवायला पाहिजे ना. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. तेव्हा बाळंभट पप्प्यावरती ओरडत म्हणतात की पप्प्या कार्ट्या माझी टिंगल करतो काय चाललंय काय तुमचं मंदिरात? असं म्हणून ते बाळंभट पप्प्याचा कान पिरगळायला लागतात आणि विचारतात की तुम्ही मंदिरात काय करताय ते सांगा. तेव्हा टिंग्या म्हणतो की अहो बघा जरा आजूबाजूला मंदिरात आम्ही मंदिराची सगळी साफसफाई केली. तेव्हा बाळंभट खुश होऊन सगळीकडे बघत म्हणतात की हो की रे, आणि म्हणतात की रांगोळी पण छान काढले. तेव्हा पप्प्या म्हणतो की परीने काढलेली रांगोळी दिसते तुम्हाला, पण मी अख्खं झाडून काढले ते नाही का दिसत? तितक्यात तिथे आप्पा आणि महाले मास्तरसुद्धा येतात. आता आणि म्हणतात सर्व मुलांना म्हणतात की वा वा पोरांनो, अगदी छान काम केलं आहे तुम्ही. आणि बाळंभटांना म्हणतात की बाळंभट रामकृष्ण हरी. आता माले तर बाळंभटांना म्हणतात की बाळंभट आजचं कीर्तन एकदम खास होणार आहे हा. यावर बाळंभट म्हणतात की हो मग वाचला की बोर्ड, इंद्रायणीचं नाव आहे त्याच्यावर. पण मास्तर कीर्तनाचं प्रयोजन काय? तेव्हा आप्पा सांगतात की अहो गाडगे महाराज स्वच्छता अभियान इंदू आजच्या कीर्तनातून स्वच्छतेविषयी प्रबोधन करणार आहे. तेव्हाच तिथे इंदू येते आणि सर्वांकडे बघून म्हणते की तुम्ही सर्वजण मिळून इथे काय करताय? तेव्हा बाळंभट इंदूला बघून म्हणतात की बघा कीर्तनाचा विषय काढला आणि बालकीर्तनकार आल्या. आता माले मास्तर इंदूला म्हणतात की इंदू आज तुझं कीर्तन आहे ना म्हणून सगळी साफसफाई केली, हे बघ तुझा बोर्ड पण लिहिला आहे. असं म्हणून ते इंदूला बोर्ड दाखवतात. इंदू थोडीशी नाराज होत म्हणते की पण तुम्ही मला का नाही बोलवलं श्रमदानाला? तेव्हा आदू म्हणतो की अगं इंदू तू कीर्तनकार आहे, कीर्तनकाराकडून कोणी कामं करून घेतं का? तेव्हा इंदू म्हणते की आदू गाडगे महाराजांचा आदर्श आहे आपल्यासमोर, ते श्रमदान सुद्धा करत होते आणि त्यांच्या कीर्तनातून ज्ञानदान पण करत होते. आता बाळंभट कौतुकाने इंदूकडे बघून म्हणतात आणि म्हणतात की ऐकत राहावं असं बोलते इंदू. इंदू पुढे म्हणते की आमचे व्यंकू महाराज म्हणतात की कीर्तन सेवा हे आधी प्रचार लोकशिक्षण आणि समाज प्रबोधनाचेच माध्यम होतं आणि आज कीर्तनातून स्वच्छता दिसते, ईश्वराचा वास तिथे. हा गाडगे महाराजांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. यावर आप्पा म्हणतात की इंदू आजचं तुझं कीर्तन ऐकायला व्यंकू महाराज हवे होते ना? हो ना? तेव्हा महाले मास्तर म्हणतात की आप्पा अहो असं काय करताय? महाराजांचा वारसा आता इंदू पुढे चालवते आहे ना? आणि ते पोरांना म्हणतात की ते मंदिराच्या पाठीमागचं अंगण साफ केलं आहे का? पप्प्या म्हणतो की नाही ते राहिलंय. यावर इंदू म्हणते की असं कसं राहिलं, चला करूया, मी पण येते साफसफाई करायला. आणि मोठ्याने म्हणते की म्हणा गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, असं म्हणून ते सगळे साफसफाई करायला लागतात. आता माले मास्तर बाळंभट यांना म्हणतात की कसं आहे सर्वांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचं आहे ना, म्हणून आज खास कीर्तन ठेवलं आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की हो, आणि इंदूचं कीर्तन पटतं लोकांना, ती कीर्तनातून गोष्टी सांगते. यानंतर आपण पाहतो की इंदू अभ्यास करत बसलेली असते. तेव्हाच तिथे मोठ्या बाई तिला आवाज देत तिथे येतात आणि इंदूजवळ येऊन विचारतात की काय गं अभ्यास करते आहेस का? बरं कर, असं म्हणून त्या तिथून निघून जायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते की नाही मोठ्या बाई, गृहपाठ पूर्ण करते आहे. यावर मोठ्याबाई विचारतात की आणि कीर्तनाचा अभ्यास? तेव्हा इंदू हसत सांगते की तो तर मी कधीच चुकत नाही, सगळी तयारी करून ठेवले. मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की चांगलं आहे. आता मोठ्याबाई इंदूसाठी काहीतरी घेऊन आलेले असतात. त्या इंदूला म्हणतात की इंद्रायणी मी ना तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि विचारते की काय आणलं आहे? मोठ्याबाई विचारतात की काय असेल? असं म्हणून त्या इंदूला एक बॉक्स देतात. आता इंदू खुश होऊन तो बॉक्स घेते आणि विचारते की काय असेल या बॉक्समध्ये? असं म्हणत ती तो बॉक्स उघडून
उघडून पाहते तर त्या बॉक्समध्ये केक असतो. आता इंदू केक बघून खूप खुश होते आणि म्हणते की केक, आणि ती खूप खुश होऊन केक खायला लागते. आणि ती केक खात मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई मला केक खूप आवडतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मला माहिती आहे, म्हणूनच मी आदोक्षाच्या वडिलांना सांगितले की इंद्रायणीला केक खूप आवडतो, तिच्यासाठी केक घेऊन या. त्यांनीच आणला आहे. आणि त्या इंदूला म्हणतात की इंद्रायणी माझं एक काम करशील का? इंदू म्हणते की सांगा की, तुम्ही जे सांगाल ते मी करेल. मोठ्या बाई मनातच म्हणतात की पर्याय काय आहे तुझ्याकडे, एवढा केक चारलाय तुला, आता मी जे बोलेल तेच करावं लागेल तुला. आणि त्या इंदूला म्हणतात की सोबत करायचे. इंदू आश्चर्याने विचारते की म्हणजे? मोठ्या बाई म्हणतात की त्याचं काय झालं, अदोक्षाच्या वडिलांना मी सांगितलं होतं की पाकिटात पैसे काढून ठेवते, ते फक्त तालुक्याच्या गावी जाऊन बँकेत भरायचे, पण हे कसले वेंधळे विसरूनच गेले, पाकिट इथेच राहिलं त्यांचं आणि मला कोणावर विश्वासच नाही. इंदू विचारते की पण मग मी काय करू? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की माझ्याबरोबर तालुक्याच्या गावी चल, बँकेत तरी पैसे भरूया, नाहीतर त्यांच्यापर्यंत ते पाकिट पोहोचवूया. आणि त्या इंदूला विचारतात की येशील ना, आपण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन खूप मजा करूया. इंदू खुश होऊन म्हणते की येईल ना. मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तुला आईस्क्रीम खायला आवडतं ना, तुला आईस्क्रीम देईल. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्या बाई मला आईस्क्रीम खूप आवडतं, पण आपण कधी जायचं? यावर मोठ्या बाई म्हणतात की आत्ता लगेच. इंदू थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की आत्ता लगेच, पण मोठ्या बाई आज माझं कीर्तन आहे ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की कीर्तनालाच तर दांडी मारायची आपल्याला. तेव्हा इंदू आश्चर्याने म्हणते की काय? यावर मोठ्या बाई हसत म्हणतात की अगं चेष्टा करते तुझी, असं करेन का मी? 2 तासात परत येऊ ना आपण, आणि तुला आईस्क्रीम खायला जेवढा वेळ लागेल ना तेवढा त्याच्यामध्ये धरू, पटकन जाऊ आणि पटकन येऊ. आणि म्हणतात की तू केक खा, तोपर्यंत मी तुझं सगळं आवरून ठेवते. असं म्हणून त्या इंदूचं सामान आवरायला लागतात. यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई आणि इंदू तालुक्याला जायला निघालेले असतात. तितक्या तिथे शकुंतला येते आणि इंदूला बघून म्हणते इंदू बरं झालं भेटली, ते रात्रीच्या तुझ्या कीर्तनासाठी गाडगे महाराजांचा एक संदर्भ पाहिजे होता ना, तुझ्यासाठी मी एक छान पुस्तक काढलं आहे, चल लवकर. मग इंदू लगेच शकुंतला बरोबर जायला लागते. तेव्हाच मोठ्या बाई तिला थांबवत म्हणतात की इंदू थांब जरा, आणि त्या शकुंतलाला म्हणतात की शकुंतला जरा बाहेर चाललोय. तेव्हा शकुंतला म्हणते की ठीक आहे, आणि परत इंदूला म्हणते की इंदू तू चल. यावर मोठ्या बाई सांगतात की तिला घेऊन चालले आहे. शकुंतला आश्चर्याने विचारते की कुठे? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आता कुठे म्हणजे कुठे? इंदू मध्येच म्हणते की ते ना आम्ही तालुक्याच्या बँकेमध्ये चाललो आहे. शकुंतला आश्चर्याने विचारते की बँकेमध्ये, ते पण इंदूला घेऊन? मोठ्या बाई विचारतात की जाऊ शकत नाही का? अगं तू जातेस ना नारायणीला सोबत घेऊन, तसं मी इंद्रायणीला घेऊन चालले आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की तुम्हाला सोबत हवी आहे का? मग हे आधी सांगायचं ना, तुम्ही अर्धा तास थांबता का? मी पटकन आवरून येते. असं म्हणून ती आवरायला म्हणून आतमध्ये जायला लागते. तेव्हाच मोठ्या बाई तिला थांबवतात आणि टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की शकुंतला एकतर आधीच उशीर झाला आहे, वेळ होतोय मला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इंद्रायणीला सांगून ठेवलंय, आणि आता तिला घेऊन नाही गेले तर तुला माहिती आहे ना लहान मुलांची तोंडे एवढीशी होतात, त्यापेक्षा तिला घेऊन जाते ना, आणि तिला पण कळू दे ना की बँक म्हणजे नेमकं काय असतं ते. उद्या मोठी झाल्यानंतर भरपूर पैसे कमवेल, आता हे भरपूर पैसे ठेवायचे कुठे हे पण तिला कळायला पाहिजे की नाही, म्हणूनच तिला घेऊन जाते आहे. आणि त्या इंदूला म्हणतात की चल आपण निघूया. असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. शकुंतला त्यांना थांबवत म्हणते की मोठ्या बाई इंदूला घेऊन जायला काही हरकत नाही, पण रात्री तिचं कीर्तन आहे. मोठ्या बाई रागाने म्हणतात की रात्री आहे ना, रात्री बँका उघड्या नसतात, तोपर्यंत 4 वेळा येईल मी घरी, आणि म्हणतात की आता निघते. पण शकुंतला म्हणते की मोठ्या बाई थांबा, आणि ती इंदूला जवळ बोलावून घेते आणि म्हणते की हे बघ बाळा, तालुक्याच्या गावी चालली आहेस तर मोठ्या बाईंचा हात अजिबात सोडायचा नाही, कुठेतरी हरवशील. तेव्हा मोठ्या बाई रागाने बघायला लागतात आणि परत हसायला लागतात आणि म्हणतात की शकुंतला बाई काय सांगते हिला, मीच हिचा हात सोडणार नाहीस, नाहीतर मी हरवेल ना. असं म्हणून त्या इंदूला हाताला पकडून तिथून घेऊन जातात. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई आणि इंदू तालुक्याच्या ठिकाणी येतात. इंदू इकडे तिकडे बघत मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई गाव किती छान आहे ना. मोठ्या बाई विचारतात की मग राहायचं आहे का तुला इथे? इंदू म्हणते की नाही नको. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आपली विठूची वाडीच बरी आहे ना, आणि त्या चालता चालता मध्येच थांबतात आणि म्हणतात की मला खूप गरगरतंय ग. इंदू घाबरून विचारते की काय होतंय मोठ्या बाई. असं म्हणून ती घाबरून बॅगमधील पाणी काढून त्यांना देते. मोठ्या बाई म्हणतात की काही दिसत नाही मला. असं म्हणून त्या सर्व पाणी खाली सांडतात. आता इंदू खूप घाबरते आणि म्हणते की मोठ्या बाई काय होतंय तुम्हाला. मोठ्या बाई डोक्याला हात लावून खाली बसतात आणि पाणी मागायला लागतात. इंदू खूप घाबरते आणि इकडे तिकडे कोणी मदतीला आहे की ते बघायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.